अतिशय दुःखित होऊन जड पावलाने आपल्या अंतकरणावरती मोठ्या दुःखाचं ओझ घेऊन जड पावलाने आपल्या महालाकडे निघालेली महाराणी खऱ्या अर्थाने आज तिच्या आयुष्यामध्ये रामच राहिलेला नव्हता. मनाच्या ठिकाणी विचार करू लागली, काही राहिलं नाही माझ्या आयुष्यामध्ये. ज्या ज्या लोकांवरती मी जीव लावला, ज्यांना आपलं समजलं, त्यांनी मला काय नाही नाही ते बोलले. आपल्या अपचेष्टांनी शब्दबाणांनी तिचं घायाळ झालेलं ते हृदय अतिशय हळहळ व्यक्त करू लागलं आणि तिच्या मनामध्ये आत्मघाताचे विचार जोर करू लागले. महाराणी विचार करते, इतक्यात काळाने घात केला आणि अतिशय कोमल आणि सात्विक हृदय असणारी ती साध्वी, ती महाराणी, तिनं तळपत खंजीर आपल्या हातामध्ये घेतलं आणि पोटामध्ये खुपसून आपल्या इहलोकीची यात्रा इथंच संपवली. स्वतःचा आत्मघात करून घेतला. काय आहे एवढं मोठं दुःख? महाराणी एवढ्या मोठ्या ऐश्वर्यामध्ये राजवैभवामध्ये राहणारी हे महाराणी कुण्या दुःखानं तिचा एवढा वेध घेतला, ज्या अर्थी तिने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं? काय आहे ही कथा? जाणून घेऊया नवनाथ भक्तिसाराच्या 18व्या अध्यायामध्ये. रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवा. श्री गुरु मचिंद्रनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय. कालच्या अध्यायामध्ये गुरु जालिंदरनाथाला गर्तेतून बाहेर काढलं. गोपीचंद राजांनी आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेतलं. मातीने केलेला उपदेश आणि त्या उपदेशान्वये घेतलेली गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक केलेल्या गोपीचंद राजाला गुरुची आज्ञा झाली, राजा तुम्ही आता तपश्चर्येसाठी निघा. तपश्चर्या केल्याने माणसाचं तेज आणि बल वाढतं. गुरु जालिंदरनाथांनी आज्ञा दिली, गोपीचंदा तुम्ही तपश्चर्येला बद्रिकाश्रमासारखं ठिकाण कुठंच नाही या पृथ्वी तलावरती, आणि महान अशा या बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी आपण जाऊन तपश्चर्या करा. या ठिकाणी आपल्या गुरुवर्याचा तो उपदेश शिरसावंद्य मानून गोपीचंद राजांनी आपल्या प्रांताची वेस ओलांडून गौड बंगालामधून चालत 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 तीर्थभ्रमण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री गुरु श्री गुरु श्री गुरु या नामाचा जप करत 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 गौड बंगाल मधून पौल बंगाल या प्रांतामध्ये गोपीचंद राजा आले. पौलपट्टण ही कौल बंगालची राजधानी होती आणि त्या पौलपट्टणचा राजा तिलकचंद राज्य करीत होता. अतिशय वैभवशाली हे तिलकचंदांचं राज्य. हत्ती, घोडे, वेगवान अश्व, मोठे मोठे रथ, विक्रम अतिविक्रम अशी विशाल काय पायदळ, हत्ती, वेगवान अश्व, कित्येक असं या ठिकाणी सर्व सैन्य आणि आभूषणांनी युक्त असं वैभव संपन्न राज्य पौलपट्टण. या पौलपट्टण मध्ये गोपीचंद राजाची बहीण दिलेली होती. पौलपट्टणचे राजा या ठिकाणी जे तिलकचंद आहेत, तिलकचंदाच्या मुलाला गोपीचंद राजाची बहीण चंपावती दिलेली होती. आणि अतिशय सुखसंपन्न असलेल्या या राज्यामध्ये सगळ्यांचा या ठिकाणी आनंदाने संसार सुरू होता. तिलकचंद आपल्या पुत्रा समवेत महाराणी चंपावती यांच्या समवेत स्वैरपणे सगळं काही व्यवस्थित सुरू आहे.
इकडे राजाने आपली नगरी सोडून पौलपट्टनच्या सीमेमध्ये प्रस्थान केलं. राजाने योग दीक्षा घेतलेली आहे. राजा भिक्षुक झालेला आहे आणि गोपीचंद राजा दारोदारी भिक्षा मागत फिरत आहे. गोपीचंद राजांनी जोग धारण केला, नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली आणि सगळं वैभव सोडून, सगळं या ठिकाणी संपन्नता सोडून तो मुक्त असा राजा संसार चक्रातून बाहेर पडून योग मार्गाला लागलेला आहे. राजाचं महान कार्य होतं, परंतु या सामान्य जीवांना समजणार कुठं. राजाने जोग घेतलेला आहे ही वार्ता त्या पौल बंगालमध्ये वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. हेलापट्टण नगरी सारखाच पौल बंगालमध्ये ही वार्ता पसरल्यानंतर सगळ्या लोकांना आश्चर्य वाटू लागलं. गोपीचंद राजा, अरे म्हणले एवढं वैभव, एवढं सुख समृद्ध असणार हे राज्य सोडून काय म्हणले जोग धारण करावा. काही लोकांना चांगलं वाटलं. प्रत्येक राज्यामध्ये कसं काही चांगले लोक असतात, काही या ठिकाणी वाईट असतात. अनेक विचार करणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक प्रत्येक नगरामध्ये असतात. गोपीचंद राजाचं प्रस्थान पौलपट्टण मध्ये झालं आणि गोपीचंद राजा आपल्या प्रांतामध्ये आलेला आहे, आपल्या राज्यामध्ये आलेला आहे ही वार्ता या तिलकचंदाच्या कानावरती गेली आणि राजाने जोग धारण केलाय हे त्याला कळाल्यावर राजा म्हणू लागला, अरे म्हणले काही कारण नसताना आपलं एवढं सगळं राज्य सोडून द्यावं आणि दारोदारी असं भिक्षा मागत फिरावं. कुठला आला म्हणले याच्यामध्ये शहाणपणा. कोण आहे ही माता म्हणली, कुठली आहे आई ही अशी आपल्या पुत्राला हातामध्ये भिक्षेची जोळी देते आणि दारोदार भिक्षा मागायला लावते. काय म्हणावं म्हणले, काय म्हणावं यांच्या भाग्याला. अरे म्हणले राजमाता मैनावतीला कळू नये आपल्या पुत्राचं हित कशात आहे, आपल्या पुत्राचं अहित कशात आहे. जालिंदर नावाचा एखादी जोगी या ठिकाणी नगरामध्ये यावा आणि या मैनावतीनं त्या जोगड्याच्या नादी लागावं आणि आपल्या वैभव संपन्न अशा राज्याला ग्रहण लावल्यासारखं आपल्या पुत्राला या ठिकाणी हातामध्ये झोळी देऊन भिक्षे दारोदार वनोवन पाठवावं. कशाचं आहे म्हणले सगळं सोडून असं फिरणं. छे, आपल्याला काही पटत नाहीये असं. आणि आपल्या भावाची निंदा करत असलेल्या या गोष्टी चंपावतीच्या कानावरती गेल्या. चंपावतीने ज्यांना आजपर्यंत अतिशय प्रेमाने बोलायचे, आपले सासू सासरे, आपल्या नंदा, चंपावतीच्या नंदा होत्या तिथंच होत्या आणि आपल्या भावाबद्दल असं अपशब्द ऐकले आणि तिला दुःख झालं. म्हणले ही सासरा, किती मी ह्याला सद्गुण महात्मा समजत होते, किती विचारवान आहे की असं समजत होते, परंतु हे म्हणले माझ्या भावाला असं बोलतो. अरे काय माहित आहे म्हणले यांना योग दीक्षा काय असते, काय माहिती आहे यांना योग मार्ग काय आहे. महान साधू, महान तपस्वी या योग मार्गाला लागून आपल्या जीवाचं, आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतले. काय आहे या संसारामध्ये. आणि माझ्या भावाला ही लोक नावं ठेवतात. आपल्या जवळच्या माणसांनी आपल्या भावाविषयी हे बोललं असं ऐकून तिच्या मनाला अतिशय दुःख झालं. तिलकचंद म्हणतो आपण योग दीक्षा धारण करायची, आपलं घर तर जाळून टाकायचं तर टाकायचं, परंतु दुसऱ्याच्या घराला या ठिकाणी जाळ लावायला यायचा आणि योग दीक्षा घेऊन आपलं काळ तोंड घेऊन या जगामध्ये फिरायचं. काय म्हणले, काय यांच्या या जगण्याला, यांच्या वागण्याला, यांच्या बोलण्याला अर्थ आहे का काही. अरे ह्याला जोगच घ्यायचा होता, ह्याला साधूच बनून फिरायचं होतं, ह्याला भिक्षाच मागायची होती, तिकडे जाऊन मागायचा होता, इथं कशाला आलाय मर राहिला. असं वाईट बोलू लागला, राजाविषयी निंदा करू लागला. आमचंच राज्य भेटलं होतं का, आमचा सोयरा आहे तो, इथं येईल दारोदारी भिक्षांदेही, माते भिक्षा दे, अलक निरंजन, अलक निरंजन म्हणून हात पसरून भिक्षा मागेल.
आमची काय राहिली इज्जत या राज्यामध्ये? आम्ही इथले राजा आहोत आणि महाराजा होता म्हणून त्याची बहीण आम्ही या ठिकाणी आमची सून म्हणून केली आणि दीक्षा धारण करून दारोदारे भीक मागत, हे काही शोभत नाही. आणि माझी लोक उद्या मला बोलतील की आपल्या प्रधानासमवेत राजाची निंदा करू लागला. प्रधानांना बोलावलं आणि बोलावून सांगतो आपल्या जवळच्या विश्वासू माणसांना, तिलकचंद म्हणतो, अरे हा गोपीचंद भिक्षा मागत दारोदार फिरण्यापेक्षा तुम्ही काय करा, ह्याला इकडे घेऊन या आणि राजमहालात बी आणू का, ह्याला अश्वशाळेमध्ये आणा, इथंच खाऊ पिऊ घाला, ह्याला द्या बाहेर हाकालून. विचार करा, एक राजा जोगी काय झाला त्याच्याबद्दल सगळ्या जगाचा दृष्टिकोनच बदलला. एकीकडे हेळापट्टणचे लोक आहेत, गौड बंगाल प्रांत, राजा जोग घेतल्याबद्दल राजा आपल्याला सोडून जातोय याच्याबद्दल हळ व्यक्त करतात. आणि एकीकडे या पौलपट्टणचे असे राजे आहेत जे या राजाबद्दल असं दुष्कृत्य वागतात, बोलतात. आणि राजा एका झाडाखाली येऊन बसला. पौलपट्टण नगरीच्या गावामध्ये आला. गावामध्ये आल्यानंतर त्या दासींनी पाहिलं राजाने नेमकंच या ठिकाणी संन्यास घेतलेला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जे तेज होतं ते तेज बघितल्याबरोबर त्या सगळ्या दासींना लक्षात आलं की हा आपली महाराणी जी चंपावती आहे, चंपावतीचा भाऊ गोपीचंद आहे. त्या लगबगीने राणीकडे निघाल्या आणि महाराणीला वृत्तांत सांगितला. राणी, महाराणी, आपला भाऊराया या ठिकाणी बसलेला आहे, काखेमध्ये झोळी अडकवलेली आहे, गळ्यामध्ये माळा आहेत, भगवे वस्त्र धारण केलेले आहेत, हातामध्ये कुबडी आहे, फावडी आहे आणि दारोदार भिक्षा मागत फिरत आहे. आपला भाऊ आपल्या नगरीमध्ये आल्याचं वर्तमान कळालं. एक क्षण या चंपावतीला वाटलं की धावत जावं आणि आपल्या भाऊरायाची भेट घ्यावी. माहेरचं कुत्र सुद्धा या ठिकाणी, त्या कुत्र्यावर सुद्धा जीव लावणाऱ्या माहेरचं कुत्र अप्रूग आहे असं म्हणतात. प्रत्यक्षात भाऊराया आला होता. आपल्या भाऊरायाला भेटावं एक क्षणभर असं वाटलं, परंतु राज महाराणी असल्यामुळं आपल्या पदाचा, आपल्या सासुरवासियांचा मान लक्षात घेता तिला तसं करता आलं नाही आणि ही वार्ता ऐकून सुद्धा शांत राहिली. या ठिकाणी जो हेळा कौल बंगालचा जो राजा होता, तिलकचंदाने आपल्या विश्वासू माणसांना सांगितलं, जावा घेऊन या म्हणले, त्याला खाऊ पिऊ घालून पाठवून द्या. विश्वासू माणसांनी राजाचं बोलणं ऐकलं आणि ज्या ठिकाणी गोपीचंद राजा बसले होते त्या ठिकाणी आले. आदरानं प्रणाम केला. महाराज, आम्हाला तिलकचंद राजांनी पाठवलेलं आहे, आपण या नगरामध्ये आलात आणि आपली जे बहीण आहे, भगिनी चंपावती, चंपावतीला आपली भेट घ्यायची आहे. आपल्या भेटीसाठी चंपावती आतुर झालेली आहे असं राजाला सांगितलं. साधू वेशात असणारा गोपीचंद राजा आणि सगळ्या या संसाराच्या मोह मायेपासून, संसाराच्या पाशातून मुक्त झालेला राजा, परंतु तो कुठल्या बंधनात अडकणारा नव्हता. परंतु या प्रांतामध्ये मी आलेलो आहे आणि आल्यावर आपल्या बहिणीची भेट घ्यावी, आपल्या बहिणीला एकदा भेटावं आणि पुढे तीर्थाटनाला निघावं. बंधनात अडकणारा नसणारा राजा सुद्धा एक वेळ आपल्या बहिणीची भेट घेऊन निघावं या उद्देशाने त्या शिपायासोबत राजा निघाला. बघा, मोठ्या पदावर असणारा राजा, त्याला वागणूक काय दिलेली जाते? फक्त साधुवेश योग दीक्षा घेतलेली आहे. त्याचं राज्य गेलं नाही किंवा त्याच्या या ठिकाणी कुठल्या युद्धामध्ये हारला नाही किंवा असं काही झालं नाही. फक्त त्यांनी स्वतःच्या मनाने योग दीक्षा घेतलेली आहे. त्या राजासोबत वागणूक कशी दिली जाते लक्षात घ्या. सैनिकासोबत आल्यावर
राजाला थांबवलं आणि अश्वशाळा दिसली. घोडे बांधलेले आहेत आजूबाजूला आणि घोड्याच्या लिदी सगळीकडे पसरलेल्या आहेत. आपल्या गोठ्यामध्ये जसं या ठिकाणी जनावर ज्या ठिकाणी बांधतो तसं शेण इकडं तिकडं पडलेलं असतं. घोडे बांधलेले होते आणि त्या पागांमध्ये स्वच्छ असं नव्हतं, घाण असं वातावरण होतं, दुर्गंध येत होता. त्या वातावरणामध्ये राजाला आणले. सांगतात कसे, महाराज आपण या ठिकाणी बसा आणि राणी या ठिकाणी येईल थोड्या वेळात, आपली भेट घेईल. आणि राजा बसला. तिलकचंदाची बुद्धी बघा. ह्याला आपल्या राज्यातून लवकर खाऊ पिऊ घालून हाकलून द्यावं या उद्देशानं तिलकचंदानं असं म्हणाला होता. एका राणीनं आता चंपावती आपला भाऊ आलाय, भाऊराया आलाय, ती दासींनी सांगितले, महाराणी गोपीचंद महाराज आलेले आहेत आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. आपला लाडका भाऊ आलेला आहे म्हणून सगळं पंचपक्वानांनी ते ताट सजवलं आणि ताट करून दासींकडे दिलं. आणि दासींकडे दिल्यानंतर कुठं आहे काय, आता गडबडीमध्ये विचारलीच नाही, कुठं आहे माझा भाऊ, काय विचारलीच नाही. राजाला दिलेलं ते ताट कुठं आणले त्यांनी, अश्वशाळेमध्ये. बघा यांची कुटील बुद्धी. अश्वशाळेमध्ये राजाला बसायला दिलं नाही, काय नाही, खाली या ठिकाणी घोड्याचा चारा पसरलेला होता, चाऱ्यावर बसवलं त्याला, गवतावर. इकडं तिकडं घोड्याच्या लिदी पडलेल्या होत्या, वास घाण वातावरण असं. आणि एका राजाला कुठं जीव घालावं एवढी सुद्धा पदभ्रष्ट, एवढी सुद्धा या ठिकाणी अक्कल नसलेले, अक्कल शून्य लोक सुद्धा या पृथ्वी तलावर या जगामध्ये आहेत. राजाचा सन्मान कसा करावा, साधू जरी झाला तरी काय, आपलं राज्य आहे. आणि योग मार्ग घेतला म्हणजे काय एवढं त्यानं वाईट केलं की त्याच्यासोबत ही वागणूक द्यावी. आणि राजा बसला होता त्या आसनावर, गवतावर बसला होता. दासीच्या हातून ताट आलेलं बघितलं आणि ताट आल्यानं पुढे वाढला. राजाची दृष्टी त्या ताटावर गेली आणि राजाच्या मनामध्ये विचार चक्र फिरू लागलं. एक आहे संपन्न अवस्था आणि एक आहे विपन्न अवस्था. संपन्न अवस्थेमध्ये असणारा, एकेकाळी मी माझ्या बहिणीकडे यायचो तर राज्याच्या वेशीवरती या ठिकाणी माझं स्वागत करण्यासाठी सेवक थांबून असायचे. या राजमहालामध्ये आल्यानंतर माझं या ठिकाणी हार घालून सत्कार करायचे, मला ओवाळायचे आणि मोठ्या थाटामाटात घेऊन जाऊन माझा आदरातिथ्य करायचं. एक ती संपन्न स्थिती होती आणि एक आजची विपन्न स्थिती आहे की मी फक्त योग दीक्षा धारण केलेली आहे तर मला अशा प्रकारची वागणूक दिली जाते. नियतीचा हा खेळ बघितला, धन्य आहे म्हणले परमेश्वरा. या जगामध्ये माणसाकडे जर पैसा असला तरच माणसाला किंमत आहे, नाहीतर त्या माणसाला या जगामध्ये कवडीची सुद्धा किंमत नाही म्हणले. कोणी सुद्धा त्याचा मान करत नाही. माझ्यासोबत ही वागणूक दिली जाते. इथं मला घोड्याच्या अश्वशाळेमध्ये या घाण वातावरणामध्ये मला जीव वाढले, आणून वाईट वाटलं. आणि यांच्या त्या विचार शक्तीवर कीव आली राजाला. गोपीचंद आता म्हणले आपण या संसारापासून मुक्त झालेलो आहे आणि या संसारामध्ये मान अपमान सुख दुःख निंदा पण या गोष्टीपासून अलिप्त झालेला तो राजा. कमळाचं पान पाण्यावर राहतं, पाण्यावर, परंतु पाण्यापासून जसं ते अलिप्त आहे, पाणी या ठिकाणी त्या पानावर नाही थांबत, तसं या संसारापासून अलिप्त झालेला राजा या संसाराचं भय दुःख शोक निंदा मान अपमान या गोष्टीवरती लक्ष नाही दिला. मनामध्ये विचार केला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अशा या पूर्ण ब्रह्म अन्नाचा आपण स्वीकार केला पाहिजे.
याचा त्याग नाही केला पाहिजे, अन्नाचा अपमान करू नये. साधूचं या ठिकाणी काय लक्षण आहे? निंदा, या ठिकाणी मान अपमान मानू नये. आणि सगळ्यापासून हे अलिप्त झालेलं हे मन आहे, आपण या ठिकाणी विचार दुसरा करू नये. परब्रह्म अन्न स्वरूप या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे, आपण याचा स्वीकार करावा. म्हणून राजाने थाळीला प्रणाम केला आणि राजा जेवण करू लागला. आणि इकडे या अश्वशाळेच्या एक खिडकी ठेवलेली होती, त्या खिडकीतून काही दासींनी बघितली आणि राजावर कीव आली त्यांना. मूर्ख आहे म्हणली ही, ह्याला लाज कशी वाटत नाही? लाज. आपलं राज्य सोडून दिला, संन्याशी झाला आणि आपल्या बहिणीच्या दारामध्ये येऊन दर्भाच्या आसनावर अश्वशाळेमध्ये अधाशासारखं खाऊ लागला. म्हणले असल्या म्हणले एवढ्या ह्याच्यासारखा मूर्ख माणूस ह्याच्यासारखा बघितलेच नाही रे बाबा देवा. म्हणले असल्या माणसाची संगत सुद्धा लागू नये. आणि दासींनी चंपावतीच्या जी नंदा होत्या त्या नंदांना सांगितलं की राजाला आम्ही अश्वशाळेमध्ये जीव घालला. नंदा आल्या मजा बघण्यासाठी राजाची बघा. आणि नंदा आल्या आणि एक ननंद बघितली राजा या ठिकाणी जेवण कसा करतो. काय त्याच्यामध्ये विचित्र होतो. आणि धावती एक ननंद चंपावतीकडे गेली, हाताला धरली चंपावतीच्या आणि चंपावतीच्या हाताला धरून इथं आणली. पहा हो आपल्या बंधू राजाचा पराक्रम. या अश्वशाळेमध्ये येऊन जेवण करताना आपल्या बहिणीच्या याच्यामध्ये याला लाज कशी वाटत नाही? आणि अशा या जगण्यापेक्षा मेलेले बरं म्हणले, नको असलं जगणं. आणि बघ म्हणली तुझ्या भावाचे पराक्रम, तुझा भाऊ काय करला. आणि त्या नंदचे खोचक शब्द तिच्या हृदयाला लागले. अरे म्हटले जळो जळो याच जीन. आता म्हणले आम्हाला ह्याच्याकडे बघून भिकाऱ्याची आठवण व्हायली. भिकारी बी असंच खाते. आणि अशा घाणेरड्या जागी बसून ह्याला जेवायला कसं काही वाटणं गेले, लाज कशी वाटणं गेली. आपल्या नंदांनी बोललेलं, त्या नंदांचं बोलणे खोचक शब्द, त्यांचे ते तीव्र असे शब्दबाण या चंपावतीच्या हृदयाला लागले. आणि मनामध्ये अतिशय दुःख घेऊन जड पावलांनी मनावरती अतिशय दुःखाचं ओझं घेऊन आपल्या मंदिराकडे, आपल्या महालाकडे जड पावलांनी निघालेली चंपावती आज तिच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने रामच राहिलेला नव्हता. आपल्या जीवनामध्ये आता काही राहिलं नाही. एवढा आपला अपमान, आपल्या जवळच्या मंडळींनी आपला अपमान करावा, माझ्या भावाबद्दल असे अपशब्द वापरावे, माझ्या भावाची निंदा करावी, माझ्या देखत आता जगून काही फायदा नाही. आता मी जगून तर काय करू? आणि आत्मघाताचे विचार तिच्या मनामध्ये जोर करत असताना काळाने चाल केली आणि कोमल आणि तीव्र कोमल हृदय असणारी ती साध्वी हातामध्ये तळपता खंजीर घेतला आणि अंतकरणाने द्रवित झालेली, अतिशय दुःखित झालेली साध्वी हातामध्ये खंजीर घेऊन आपल्या पोटामध्ये खुपसला. आणि आपल्या या इहलोकीची यात्रा इथंच संपवली. इकडं गोपीचंद राजा जेवण करून बसलेला. जेवण झालं राजाचं. आणि जेवण झाल्यानंतर त्या दासींना म्हणतो, जावा आता चंपावतीकडे जावा आणि मी तिची वाट बघत आहे म्हणून सांगा. महाराणींनी त्या दासी जे होत्या प्रेमळ शब्दात म्हणतात, महाराज आपल्या अंतकरणातली ही जी तळमळ आहे ती आम्हाला कळत आहे, आम्हाला मान्य आहे. परंतु आपली भगिनी या ठिकाणची माता आहे, आपलं हे राणी आहे, महाराणी आहे. आणि महाराणीने अशा दुर्गंधीच्या ठिकाणी येणं तिच्या पदाला शोभत नाही. आणि आपण याच ठिकाणी बसा, संध्याकाळी
आम्ही महाराणीला सगळेजण शांत झोपी गेल्यानंतर या ठिकाणी येऊ. त्या दासींचं प्रेमळ शब्दातलं बोलणं ऐकलं. राजाला समाधान वाटलं. किती चांगले आहेत म्हणजे दासी, आपल्याला छान बोलल्या आणि आपल्या बहिणीला आणतो म्हणाल्या. राजाला समाधान वाटलं. इकडं रागाने या ठिकाणी अतिशय अंतःकरणाने दुःखी होऊन आपला आत्मघात केलेल्या या चंपावतीच्या पोटामधून भळभळा रक्त वाहू लागलं. तिचा प्राण गेला. तिची या लोकांमधली यात्रा संपली आणि या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली चंपावती ज्यावेळी गोपीचंद राजाला या भोजन घालून त्याचा वर्तमान चंपावतीकडे पोहोचावं या उद्देशानं आलेल्या दासींनी पाहिलं की महाराणी चंपावती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे आणि जोर जोराने आकांत करू लागल्या, रडू लागल्या, हंबरडे फोडू लागल्या. त्या चंपावतीवर जीव लावलेला होता ह्या दासींनी. आमची एवढी सुंदर असणारी, एवढी सोज्वळ असणारी, आमच्यावरती एवढी माया करणारी आमची माता, आमची महाराणी आम्हाला सोडून गेली. रडू लागल्या आणि या ठिकाणी आक्रोश उठला चंपावतीच्या महालामध्ये. रडण्याचा आवाज सगळीकडे पसरलेला बघून सैनिक सगळेजण या ठिकाणी कावरे बावरे झाले. काय झालं असावं, काय झालं असावं. आणि बघता बघता तो रडण्याचा आरोड महालामध्ये या ठिकाणी राजाच्या कानावरती येऊन पोहोचला. तिलकचंदाला काही लक्षातच येईना काय झालं असावं, काय झालं हे बघण्यासाठी तिलकचंद ज्या वेळेस चंपावती जवळ येऊन बघतात तर काय, आपल्या पोटामध्ये चाकू खुपसून घेतलेला आहे आणि प्राण सोडलेली ती चंपावती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे. या ठिकाणी कडला दाशा आहे. बघितलं, अतिशय वाईट वाटलं आणि राग आला कुणावर? त्या गोपीचंदावर. काय चूक होती त्या गोपीचंदाची? आणि म्हणले त्या गोपीचंदानं म्हणले आपलं घर तर जाळून टाकला, परंतु आपल्या बहिणीचा हसता खेळता चालत असलेला हा संसार उद्ध्वस्त करून टाकला. आणि चंपावतीवर प्रेम करणारी जी माणसं, चंपावतीने ज्यांना आपलंस केलेले होती, त्या सगळ्या माणसांनी हळहळ करायला व्यक्त सुरू केली. रडू लागले, आकांत करू लागले, मोठ्या मोठ्याने आक्रोश करू लागले. आणि बघत बघत तो आक्रोश, तो आकांत या ठिकाणी अश्वशाळेमध्ये येऊन पोहोचला. धडकला तो आवाज आणि रडण्याचा आवाज येतोय. कोण रडत आहे एवढं मोठ्यानं, हंबरडा फोडू फोडू? का रडत असावेत? काय झालं असावं? आणि एकांत ठिकाणी बसलेले राजाच्या मनामध्ये विचार येऊ लागला. रडण्याचा आवाज येतोय दुरून, कुणाला काय झालं असावं? आणि सगळं या ठिकाणी वातावरण शांत असताना हा एवढा गंभीर स्वरूपाचा आवाज काय येत असेल? या अश्वशाळेमध्ये गोपीचंद राजा जो अश्वरक्षक होते, अश्वरक्षकाजवळ आले आणि म्हटले, महाराज एवढा रडण्याचा आवाज या ठिकाणी महालामधून येतोय, काय झालं कुणाला? अश्वरक्षकानं सांगितलं, हेरापट्टण मध्ये गोपीचंद नावाचा राजा राज्य करीत होता आणि आमच्या चंपावतीचा तो भाऊ होता आणि त्यानं आपलं राज्य सोडून योग दीक्षा घेतली आणि साधू होऊन भीक मागून पोट भरून खात आहे. ही गोष्ट आमच्या महाराणी चंपावतीला सहन झाली नाही आणि तिने आत्मघात करून घेतला. राजाच्या कानावरती ते शब्द आले आणि एक क्षणभर राजाचं डोकं या ठिकाणी काय करावं काही सुचायला तयार नाही. आपली बहीण, माझी लाडकी बहीण, ज्या बहिणीच्या भेटीसाठी मी बद्रिकाश्रम क्षेत्री तपश्चर्येसाठी जात असताना आपल्या बहिणीची भेट घ्यावी, आपल्या बहिणीचा निरोप घ्यावा, बहिणीला क्षेमकुशल विचारावं, बहिणीचा आशीर्वाद घ्यावा आणि तीर्थाटनाला जावं, या उद्देशाने आलेला मी गोपीचंद. काय झालं? राजाच्या डोळ्यामधून ढळा 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 अश्रू येऊ लागले आणि राजा ढसढसा रडू लागला. नियतीनं राजा समवेत केलेला सगळ्यात मोठा डाव होता. नियतीनं केलेला सगळ्यात मोठा आघात होता. राजा रडू लागला. या ठिकाणी खाली गुडघा टेकून बसला राजा आणि हळहळ करून राजा रडतोय. अरे अरे, विपन्न अशा अवस्थेमध्ये गोपीचंद राजाला, एवढ्या अशा भयान दुःखावस्थेमध्ये
राजाला सांत्वन करण्यासाठी, राजाला या ठिकाणी समजावून सांगण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी कोणी नाही. दुःखाच्या आग्नीमध्ये पीडित असलेला राजा हंबरडा फोडून रडू लागला. देवा, माझ्या बहिणीच्या भेटीसाठी निघालो होतो रे. माझ्या बहिणीचं दर्शन व्हावं या इच्छेनं या ठिकाणी मी आलो होतो, आणि काय हे अघटित करणे केलीस. माझ्यामुळे माझ्या बहिणीचा जीव गेला, माझ्यामुळे माझ्या बहिणीनं प्राण सांडला, आणि माझी किती निंदा होईल या लोकांमध्ये. नाथ संप्रदायाची मी दीक्षा घेतली, लोक मला काय म्हणतील आता. लोक सगळे मला नाव ठेवतील, आणि ह्याच्यामुळे ह्याची बहीण मेली. माझं काय राहिलं. नाथ संप्रदायाचे या ठिकाणी मी आता तरी दीक्षा घेतलेली आहे, आणि नाथ संप्रदायावर लोक आता नाव ठेवतील. संप्रदायाला, माझ्या संप्रदायावर बोट ठेवण्याचं आतापर्यंत कोणाचं सामर्थ्य झालं नाही, आणि हे लोक या पदभ्रष्ट राजामुळे याची बहीण या ठिकाणी मरण पावली. असं राजाच्या मनामध्ये विचार चक्र घोंगावू लागलं. आणि इकडं काही काळ लोटला. सगळा राजमहाल दुःखाच्या अग्नीमध्ये होरपळत आहे. दुःखाचं वातावरण सगळीकडे आहे, आणि आपली पत्नी गेली. आपल्या पत्नीचा विरह त्या पतीला सहन होत नव्हता. तिलकचंदाला सुद्धा वाईट वाटू लागलं, आणि सगळे या कृत्याचं दोषी, सगळं दोष गोपीचंदावर ठेवू लागलं. सगळे गोपीचंदाचं या ठिकाणी काही गोपीचंद राजाची या ठिकाणी चुकी नव्हती. गोपीचंद राजाचा काय अपराध होता, परंतु आपल्या बहिणीच्या मृत्यूचं दूषण गोपीचंद राजाच्या माथ्यावर काळ गेल्यावर दुःखाच्या अग्नीमध्ये बुडालेला राजमहल चंपावतीच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. काठी तयार केली, आणि सगळ्या आप्तेष्टांना निरोप पाठवून सगळ्यांना बोलवून घेतलं. सगळे आप्तेष्ट या ठिकाणी आली, आणि अंत्ययात्रा निघाली. आपल्या बहिणीची जात असलेली अंत्ययात्रा पाहून राजाला ते दुःख, तो वियोग बहिणीचा सहनच होईल, आणि अंत्ययात्रेमध्ये राजा सहभागी. आणि रस्त्याने जात असताना त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला. माझा झोप घेण्यामुळे या चंपावतीनं मृत्यूला कवटाळलं, आणि या घटनेमुळे सगळ्यांनी माझी अवहेलना केली. जगामध्ये माझी अपकीर्ती झाली. नाथपंथाचं काय सामर्थ्य आहे या लोकांना माहित नाही. नाथ संप्रदायामध्ये काय सामर्थ्य आहे या लोकांना माहित नाही, आणि नाथ संप्रदायाचे सामर्थ्य दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. भगवान शंकराला एक सामान्य गोसावी समजून, जो भगवान शंकराचा सासरा होता का दक्ष, ही स्मशानामध्ये राहते, कधीच मान दिला. भगवान शंकरांनी ज्या वेळेस महारुद्राचा अवतार घेऊन मस्तकाचं धडा वेगळं करून आपला प्रताप, आपलं सामर्थ्य काय आहे ते दाखवलं. अष्टावक्र जो आहे, 8 ठिकाणी वेडावाकडा अष्टावक्र होता, आणि अष्टावक्राच्या त्या अंग वैगुणापुढे त्याला कुरूप म्हणून सगळेजण त्याला नाव ठेवायचे, आणि स्वतःच्या बळावर अष्टावक्रानं सूतपुत्र बंदीला जिंकून सगळ्या ब्राह्मणांना अष्टावक्रांनी पराक्रम दाखवला. वामनाने बटुवेश धारण केला होता, आणि वामनाला एक सामान्य क्षुद्र समजून बळीराजाने अवहेलना केली. काय मागणारे मागून मागून. ज्यावेळेस वामनाने आपला पराक्रम दाखवला आणि बळीराजाला पाताळाला घातलं, त्यावेळेस त्या बळीचं सामर्थ्य कळालं. आणि
ज्या वेळेस अभिमानी समुद्र झाला आणि अभिमानी समुद्राने अगस्त्य ऋषीला तुच्छ लेखले, अगस्त्य ऋषीला जे बोलू नये ते बोललं, त्या अभिमानी समुद्राला एका अंगुष्टीमध्ये एका बोट घेऊन अगस्त्य ऋषीने आपला पराक्रम दाखवला. हनुमंतराय ज्या वेळेस लंकेमध्ये गेले त्यावेळेस वानर आहे, ही माकड आहे, काय करणार आहे करून करून. हनुमंतरायाला सामान्य वानर समजणाऱ्या त्या लंकेची हनुमंतरायांनी होळी केली आणि म्हटले इतरांना हीन दिन लेखून स्वतःच्या पदरात अपयश अपकीर्ती घेणारे हे लोक, ह्यांना आपला नाथ संप्रदाय किती श्रेष्ठ आहे, नाथ संप्रदायामध्ये किती सामर्थ्य आहे, किती ताकद आहे हे दाखवून देण्याची आता वेळ आलेली आहे. आणि आता आपण आपला प्रताप दाखवायचा. राजाने मनामध्ये निर्धार केला आणि प्रेत यात्रा बघत बघत स्मशानामध्ये पोहोचली. स्मशानामध्ये पोहोचल्याबरोबर सगळे लाकडाची जमवाजमव करू लागले. लाकडाची चिता रचली आणि लाकडाच्या चितेवरती जे या ठिकाणी अंत्यसंस्कार असतात, या ठिकाणी ती सवाशिनी होती, सवाशिनी बाई, तिचे या ठिकाणी सगळे जे काही विधी होते ते विधी केले आणि आता प्रेताला उचलायचं आणि अंत्यसंस्कार करायचा, त्याला अग्नी द्यायचा, याच्या तयारीला लागले. आणि ज्या वेळेस चंपावतीला उचलून सरणावरती ठेवलं, धावून गेला राजा आणि तिथल्या लोकांना सांगितलं, लोक हो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आजपर्यंत माझी अवहेलना केली, माझी अवहेलना केली, मला या ठिकाणी काय नाही बोलू नये ते बोललं, परंतु त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. परंतु आपण माझ्या बहिणीला, माझ्यामुळं माझ्या बहिणीचा प्राण गेला असं म्हणून माझ्या माथी हे जे दूषण लागलेलं आहे, मी माझ्या बहिणीला जसं अगस्त्य ऋषीनं, आस्तिक ऋषीनं जन्मेजय राजानं सर्पसत्र सुरू केला होता की या पृथ्वी तलावर सर्पच ठेवणार नाही, सगळ्या या सर्पाची होळी करून टाकतो म्हणून जन्मेजय राजाने सर्पसत्र चालू ठेवलेलं. अगस्त्य ऋषींनी आपल्या मातृ कुळाचा या ठिकाणी ते सर्पसत्र थांबून उद्धार केला. आपल्या अगस्तीने आपल्या जसा कुळाचा उद्धार केला, त्याप्रमाणे मी माझ्या या नाथ संप्रदायाची या ठिकाणी अपकीर्ती होऊ देणार नाही. आणि तुम्ही काय करा, माझ्या बहिणीला तुम्ही अग्नी देऊ नका. आत्ताच मी जातो, माझ्या गुरुवर माझ्या जालिंदरनाथाकडे जातो आणि धावत धावत जाऊन मी त्यांना घेऊन येतो. माझे गुरु जालिंदरनाथ, त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की माझ्या बहिणीला ते जिवंत करते. लोकांनी त्यांचं बोलणं ऐकलं, वेडा झालाय म्हणले, हे ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला, ह्याला तर आम्ही मूर्ख समजत होतो म्हणले, ही तरी शतमूर्ख निघालं. वाळलेलं झाड आहे, वाळलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटते का म्हणे. अरे म्हणे, हा आपल्या गुरुचा पराक्रम सांगायला निघालाय. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती मरण पावतो त्याप्रमाणे त्याच्या शरीरातला ही जी जीव आहे तो निघून गेलेला असतो, तो शरीरात परत येणं, तो माणूस जिवंत होणं या गोष्टी अशक्य आहेत. आणि सगळेजण राजाची अवहेलना करू लागले आणि राजाच्या बोलण्यावर कोणी लक्ष दिले. माणसं आता परगावाहून आलेले माणसं होते, सगळेजण म्हणू लागले, चला म्हणले, घ्या लवकर अंत्यसंस्कार करून घ्या, ज्यांना त्यांना जिकडं तिकडं जायचं आहे ज्यांना त्यांना मोकळं करून टाका. सगळे सरणावरती चंपावतीला ठेवला. राजा पाहतोय आणि मी बोललेलं काही ऐकत नाहीत आणि राजाला राग आला नाही. राजा रागावून राजा म्हणतो, अरे म्हणलो, माझा गुरु माझ्या जालिंदरनाथ जो आहे, जालिंदरनाथावर या ठिकाणी तुम्ही अविश्वास करता, माझ्या गुरुवरती अविश्वास करता. माझ्या गुरुचं सामर्थ्य तुम्हाला काय माहित आहे? आपल्या शिष्याला कानिपनाथाला या ठिकाणी योग दीक्षा देण्याच्या हेतून सगळ्या देवादिकांना स्वर्गीहून बोलवलं होतं आणि ज्या वेळेस माझ्या गुरुवर याचा शब्द त्यांनी फेटाळला, ते स्वर्गीला वापस जाणाऱ्या देवतांना झाडाला उलट उपराटे टांगलं माझ्या जालिंदरनाथांनी. ते जाऊ द्या म्हणून मी माझ्या स्वतःच्या बळावर 12 वर्ष गर्तेमध्ये पुरलो
घोड्याच्या लिदीमध्ये त्या गुरुवर्याला पुरलो, परंतु स्वतःच्या सामर्थ्यावर 12 वर्ष त्यांना काही झालं नाही, जिवंत राहिला. एवढा माझा महान आणि तेजस्वी गुरु आहे. आणि मी एवढा वेळ झाला सांगला, माणसानं बोललेल्या माणसाच्या शब्दाला काही किंमत आहे का नाही तुमच्या राज्यामध्ये? एवढं मी या ठिकाणी जीव तोडून सांगत आहे आणि तुम्ही काय करताय? माझं ऐकत नाही. असं राजाने म्हणलं, लोक आता ऐकत नाही. चला म्हणला, तुम्हाला या माझ्या बहिणीच्या चितेला अग्नी द्यायची आहे का? त्याच्यासोबत मला बी जीव द्या म्हणून सरणावरती चढला आणि त्या चितेवरती बसला आणि द्या म्हणले आता चितेला अग्नी. मीही माझ्या बहिणीसोबत जळून भस्म होतो, खाक होतो. आणि मी जर भस्म जर झालो तर माझा गुरु तुम्हाला कुणाला सोडणार नाही. एकेकाची काही या ठिकाणी धडगत नाही. तुमचं हे सगळं राज्य भस्म करून टाकील माझा गुरु. हे शब्द तिलक राजांनी ऐकले आणि तिलक चंदाला अजून राग आला. अरे म्हणला, लय गुरु 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 करायला, लय महान आहे का म्हणला, लय बहादर आहे का तुझा गुरु? आणि एवढा जर गुरु तुझा सामर्थ्यवान असेल तर म्हणले, जा आम्ही एक तुझ्या बहिणीचा हात या ठिकाणी कापून देत आहोत. कर जिवंत तुझ्या बहिणीला, बघूया तुझ्या गुरुमध्ये किती सामर्थ्य आहे. आणि गोपीचंद राजांनी म्हटलं, ठीक आहे, मी माझ्या गुरुवर्याला येईपर्यंत तुम्ही या चितेला अग्नी द्यायचा नाही. ही चित्ता जशास तशी ठेवा, मी माझ्या गुरुवर्यांना घेऊन येतो. गोपीचंद राजांनी आपल्या बहिणीचा हात झोळीमध्ये घातला आणि तिलकचंद राजांनी म्हणला, जा म्हणला, ठीक आहे, तुझा गुरु तू येऊजेपर्यंत आम्ही असंच ठेवतो. म्हणले, ही चिता आणि हे प्रेत असंच ठेवतो, जा घेऊन ये तुझ्या गुरुला. आणि आपलं बोललं मान्य केलेलं आहे हे राजाने लक्षात घेतलं आणि राजा लगबगीने निघाला. आपल्या बहिणीचा हात जोडीमध्ये घेतलेला आहे. धावत 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 राजा 5 ते 6 कोस या ठिकाणी आला. एक क्षणभर सुद्धा थांबायला तयार नाही. धावत 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 माझ्या गुरुवर्याकडे जायचंय, माझ्या गुरुवर्याला मी घेऊन येतो आणि माझ्या बहिणीला जिवंत करतो. या आकांताने धावणारा राजा 5 ते 7 कोस दूर गेला असेल तोपर्यंत इकडं या दुष्ट लोकांनी कुठं मेलेलं माणूस जिवंत होत असतात म्हणून त्या चंपावतीच्या चितेला अग्नी आणि तिचं शरीर या ठिकाणी जळून खाक. सगळेजण अंत्यविधी झाला आणि अंत्यविधी करून सगळेजण महालामध्ये वापस आले. गोपीचंद राजा आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी हात घेऊन निघाला आणि सांगितला होता की तुम्ही या चितेला अग्नी देऊ नका. परंतु गोपीचंद राजाचं न ऐकता चितेला अग्नी देऊन सगळेजण राजमहालात आले. गोपीचंद राजा पळत आहे, धावत आहे, धावत आहे. जीवाच्या आकांताने पळत 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 असणारा गोपीचंद राजा अंतर्ज्ञानी माझ्या जालिंदरनाथांनी अंतर्दृष्टीने जालिंदरनाथांना कळालं की राजा या ठिकाणी आपल्या नगरीमध्ये येत आहे. डोळे झाकून पाहिलं असता जालिंदरनाथाला कळालं की गोपीचंद राजा वापस येत आहे. खेळापडताना डोळे उघडले आणि जालिंदरनाथांनी विचार केला, जर राजा जर वापस आला तर सगळे लोक राजाची निंदा करतील, राजाला नाव ठेवतील आणि अपकीर्ती होईल. राजा एवढ्या सगळ्या संसाराला सोडून निघालेला राजा हा काही दिवसातच वापस आला, राजाची अपकीर्ती होईल. मी काय करावं म्हणले, आपणच त्याला सामोरं जाऊ. मनाच्या ठिकाणी निर्धार केला आणि गुरु जालिंदरनाथ राजाच्या भेटीसाठी निघाले. आता पळत किंवा चलत जाऊन तेवढं अंतर कुठं या ठिकाणी पार होणार आहे. गौड बंगाल या ठिकाणी प्रांत सोडून कौल बंगाल मध्ये राजा होते. एवढ्या मैलाचं, हजारो मैलाचं अंतर एवढं पार करायचं म्हणजे कसं काय शक्य? या ठिकाणी गुरुवर्यांनी प्रयाणास्त्राचा जप केला आणि प्रयाणास्त्राचा जप करून ती विभूती आपल्या माथ्याला लावल्या बरोबर या सगळ्या पृथ्वी तलावरून एक नैषद राजपुत्र जर सोडला तर ती विद्या इतर कोणाकडेच नसते. प्रयाणास्त्र जप केलाय म्हणल्यावर आता वाऱ्याच्या वेगानं गुरु जालिंदरनाथ क्षणार्धामध्ये राजा आला. राजापाशी येऊन आणि राजाने बघितले लांबून आपले गुरुवरी येत आहेत.
आणि भगवंताची आपल्या कृपा झाली. राजाने हात जोडून भगवंताचे आश्चर्य मानले. माझे गुरुवरे माझ्यावरती कृपा करण्यासाठी या ठिकाणी धावून आलेले आहेत. आपल्या शिष्याला आलेलं संकट माझ्या गुरुवर्याला कळालं. माझे गुरु धावून आले आणि गुरुवर्याला बघून राजाला अश्रूचा हुंद कापला आणि रडत 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 राजाने आपल्या गुरुच्या चरणावरती दृढ मिठी गाठली आणि आपल्या गुरुवर्याला रडत 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 गोपीचंद राजा. जालिंदरनाथाने विचारलं, राजा आपण वापस काय येत आहे तिकडे? हात जोडून, महाराज काय सांगू, या नियतीने माझ्यासोबत वेगळाच डाव मांडला आणि माझी जी बहीण चंपावती आहे, माझं वैराग्य या ठिकाणी मी या जोग धर्म स्वीकारल्यामुळं, नवनाथ संप्रदाय नाथ संप्रदाय स्वीकारल्यामुळं, मी जोगी झाल्यामुळं माझ्या बहिणीनं स्वतःच्या पोटामध्ये खंजीर खुपसून आत्मघात केला आणि ते लोक माझ्या बहिणीचा अंत्यसंस्कार करतात. गुरुवरी माझ्यावरती कृपा करा आणि माझ्या बहिणीला, माझ्या माथी लागलेलं हे जे दूषण आहे, हे दूषण आपण पुसून टाका. नाथ संप्रदायाचं या ठिकाणी अपकीर्ती करणारे लोक आपल्या संप्रदायाला नाव ठेवतील. गुरुवरी ही जी होणारी ही जी अपकीर्ती आहे आपण टाळा आणि चंपावतीला अभय दान द्या. चंपावतीला जीवन. आणि राजाने सगळा वृत्तांत गुरु जालिंदरनाथाला सांगितलं. जालिंदरनाथ म्हणले, ठीक आहे, आपल्यावर एवढं जर संकट आलं असेल तर आपण त्याला निवारू. चल म्हणले, जाऊया. कुठं आहे चंपावती? राजा आणि गुरुवरी दोघे जण या ठिकाणी पाहिलं. स्मशानामध्ये येऊन पोहोचतात. बघितलं तर काय, त्या चितेला अग्नी दिलेली आहे आणि चंपावतीचं शरीर जळून खाक झालेलं. राजाला वाटलं आता सगळं काही संपलं आणि आता मी सांगितलेलं असताना सुद्धा यांनी कसं काय या चितेला अग्नी दिली. त्यांना जाब विचारा. आपल्या गुरुवर्यांना सोबत घेऊन गोपीचंद राजा आणि गुरु जालिंदरनाथ महालाच्या दिशेने निघाले. महालामध्ये येऊन पोहोचले आणि तिलकचंद राजाला कळालं की गोपीचंदासोबत कुठला तरी साधू पुरुष आलेला आहे. मनामध्ये भाव नाही बर का, परंतु वरून वरून जेवण करत असताना बाहेरून जर कोणी आलं, जेवा, ही उगत जसं जेवा म्हणायचं जसं म्हणणं राहते का, तसं उग वरून गुरुवर्य 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 म्हणत आला आणि जालिंदरनाथाच्या या ठिकाणी पाया पण नाही गेला. उगा झोकून नमस्कार, गुरुवर्य गुरुवर्य तुम्ही आलात, मी धन्य झालो गुरुवर्या असं म्हणला. परंतु अंतर्ज्ञानी असलेल्या जालिंदरनाथाला त्याचा ही तोंड चोपडेपणा कळायचा नाही. एखाद्या वेश्येनं, ग्रंथकर्ते सांगतात, एखाद्या वेश्येनं सवाष्णपणाचं या ठिकाणी आव्हान त्याप्रमाणे वास्तविकतेचं ते सगळे जे नाटक आहेत सगळे लक्षात आले आणि त्यांना जे करत असलेले जे आदर आहे त्याचा आदर, प्रेम आणि त्याच्या मनामधल्या भावाची कुठं सांगडच जुळत नाही. जालिंदरनाथाला कळालं की वरून वरून नाटक करू लागला, त्याच्या मनामध्ये भाव नाही. नाथांना आता राग आला होता. जालिंदरनाथांना सरळ जे महत्वाचा विषय आहे त्या विषयालाच हात घातले. अरे म्हटले, चंपावती सुंदर, सुशील, सौभाग्यवती, सगुण असणारी रूपवान कन्या, मुळात म्हणले तुमच्या या घराण्याला शोभणारीच नाही. सुंदर असं या ठिकाणी ज्या महादेवाच्या पिंडीची पूजा करावी अशी ती पिंड एखाद्या देवळामध्ये सोडून खडकावर नेऊन ठेवली. अशा प्रमाणे चंपावतीची काय म्हणले, मारेकऱ्याच्या घरामध्ये योगिनीने राहावं. काय म्हणले. आणि गिरवान भाषेमध्ये या ठिकाणी सांगतात, गाढवाला चंदनाची उटी लावा, गो चंदन गाढवाला चंदन लावा, माकडाला गोड भाषेमध्ये समजावून सांगतात. आणि यापुढे सांगतात, कावळ्याला पाळण्यासाठी सोन्याचा पिंजरा.
अरे म्हणले तुमचे हे सगळं निरर्थक आहे म्हणले. आणि ज्या योगिनी जर तुमचं योगिनीने एखाद्या मारेकऱ्याच्या जर वास्तव्य केलं तर तिची दैनाच हे उघड उघड सत्य आहे. चंपावतीची तुमच्याकडे अशीच अवस्था झाली होती. काय घडायचं जे होतं, जे विधीच्या हातामध्ये होतं ते घडले. राग आला होता गुरुजी आलेंद्रनाथ. गुरुवर्यांनी गोपीचंदाला सांगितलं कुठं आहे तो हात. आणि आपल्या गुरुवर्याचा आदेश आल्याबरोबर झोळीमधला तो निर्जीव हात सजीव होता का हात, आणि हात आपल्या गुरुवर्याचा. क्षणार्धामध्ये गुरुजी आलेंद्रनाथ आणि संजीवनी मंत्राचं या ठिकाणी प्रेरण केलं आणि संजीवनी मंत्राचा जप करून ती विभूती त्या हाताला लावली आणि हाक मारली, चंपावती चंपावती. असं हाक मारल्याबरोबर एखादं बाळ खेळायला जावं आणि आईनं हाक मारावं बाळा, ज्याप्रमाणे ते बाळ धावून यावं त्याप्रमाणे चंपावती धावून. सगळ्यांनी बघितलं ज्या चंपावतीला आपण आपल्या हाताने अग्नी देऊन आलो, जी चंपावती आता मरण पावली होती, जिच्या शरीराचं जळून जिचं शरीर खाक झालं, ती चंपावती समोर उभी आहे. चंपावती आली. चंपावतीनं गुरुवर्याला नमस्कार केला, गुरुवर्याच्या चरणावरती दृढ मिठी घातली आणि आपल्या भावाला डोळे भरून पाहिले. आनंद वाटला. चमत्कार बघितले. आता कोण? तिलकचंदानी. ह्या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही. म्हणले गुरुवर्य म्हणले तेज आहेत म्हणले, नंबर एक गुरु आहे म्हणले. ज्या साधूच्या तेजाकडे पाहून त्याची जी काय ती महती आहे कळाली, आणि त्या साधूच्या या सामर्थ्याला बघितल्यावर सगळ्याला वाटलं या गुरुवर्याला आपण शरण जाऊ, आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यावं. मेलेल्या माणसाला उठवणारा हा गुरु, याच्यापेक्षा भारी आपल्याला कोण गुरु भेटणार. ग्रंथकर्ते उपमा किती गोड देतात बघा. लोकांना वैराग्य आलं. कसं आलं वैराग्य? ज्याप्रमाणे स्मशानामध्ये क्षणिक वैराग्य येतं माणसाला, क्षणिक वैराग्य कसं, त्याची ही या ठिकाणी उपमा ग्रंथ. माणूस मरण पावल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी ज्यावेळेस सगळ्या माणसाची गर्दी स्मशानामध्ये होते, आणि स्मशानामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस त्या प्रेताचे अंत्यसंस्कार होत असतात, त्याच्या तोंडामध्ये पवित्र असं तुळशीचं पान, चंदन या ठिकाणी ठेवला जातो. तोंडावरती पाल कोरी ठेवून चितेवरती ज्यावेळेस अग्नी रचला जातो, ते सरण रचताना पाहून आणि त्या सरणावरती त्या प्रेताला पडलेलं पाहून त्या प्रेताचं अंतदर्शन, त्याच्या तोंडामध्ये पाणी टाकताना सगळे जे बघतात, हळहळ करणारे त्याचे आप्तेष्ट, त्याची पत्नी, त्याची आई, त्याची बहीण, त्याचे भाऊ बंध सगळेजण रडताना पाहून माणसाला ज्याप्रमाणे वाटावं काय नाही, एक दिवस आपल्याला हे सगळं सोडून जायचं आहे. क्षणिक वैराग्य ग्रंथकर्ते उपमा देऊन सांगतात, ज्या वेळेस स्मशानामध्ये गेल्यानंतर हे सगळं दृश्य पाहून एखाद्या संसारिक माणसाच्या मनामध्ये वैराग्य प्राप्त होतं, क्षणिक वैराग्य प्राप्त होतं. त्या प्रकारचं वैराग्य त्या लोकांना प्राप्त झालं तिथल्या गुरुवर्याला बघून. परंतु क्षणिक वैराग्य, डुकराला आंघोळ घालावं, त्याला नाहू घालावं, त्याला माखू घालावं, त्याला मस्त सजवावं, स्वच्छ करावं, शॅम्पू लावून ठेवून डुकराला शंट मारून, परंतु त्या डुकराचं ते गटारामध्येच लोळायला जाते. आणि विष्ठा खाणं ज्याप्रमाणे त्याचा या ठिकाणी गुण आहे म्हणले, डुकराचा स्वभाव धर्माचा आहे, त्याला पर्याय नाही. आणि प्रपंचामध्ये गुरफटलेल्या जीवाची त्याच्यापेक्षा काही वेगळी स्थिती नसते. ग्रंथकर्ते उपमा देऊन त्यांच्या आयुष्यामध्ये एखादी विलक्षण घटना घडते आणि त्यांच्या मनामध्ये क्षणिक वैराग्य निर्माण येतं. सगळं काही हे आपल्याला नश्वर आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक दिवस सगळं सोडून जायचं आहे, आणि आपण कधी मरणार आहोत हे आपल्याला माहित नाही. एकमेव केवळ भगवंत तोच या ठिकाणी तारणार आहे, तोच मारणार आहे.
त्या निस्सीम अशा भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊ असं वाटतं संसार रूपी या दुःख सागरामध्ये बुडालेल्या माणसांना वाटतं. आणि क्षणभर वैराग्याचा मुलामा चढलेलं मन पुन्हा या संसारामध्ये जसं रममान होत, त्याप्रमाणे त्या लोकांची तशी अवस्था झालेली होती. चंपावतीला जिवंत केल्याचं या गुरुवर्याचं सामर्थ्य लोकांनी पाहिलं. अरे बाप रे, महान तपस्वी गुरु आहे. आणि जो तिलकचंद राजा वरून गुरुवर्य आला, धन्य झालं. वरून 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 हे जे वरचा भाव होता का, अचानक पलटला की हो, अंतर्मनामधून आता त्याचा भाव उमलून आला आणि उठला राजवाड्या, त्या राजसिंहासनावरून उठला आणि बेधडक आपल्या गुरुच्या चरणावरती मिठी घातली. जालिंदरनाथांनी आता मनामध्ये विचार केला, आता इथला कार्यभार संपलेला आहे. नाथ संप्रदायाचा काय महिमा आहे, काय नाथ संप्रदायामध्ये सामर्थ्य आहे, या लोकांना इथल्या कळालेलं आहे. आपला इथला कार्यभार संपला म्हणून गुरुवर्यांनी ताबडतोब आपलं आसन सोडलं आणि निघाले. त्यांच्या चरणावर लोळू लागला. तिलकचंद महाराज महाराज महाराज, चुकलं म्हणजे आधम जीव आहे, चुकलं महाराज. आपल्यासारख्या तपस्वी साधूला ओळखण्यामध्ये मी विसरलो, म्हणजे चुकलो. आणि आपल्या या लहान बाळाला आपल्या ओटीमध्ये माझी चूक झाली महाराज. तुम्ही गुरु माऊली आहात, तुम्ही आई आहात. आई ज्याप्रमाणे कितीही मोठी चूक झाली असली तरी आपल्या मुलाची चूक पोटामध्ये घालून त्याला उदार अंतकरणाने माफ करणारी जी आई असते, त्याप्रमाणे तुम्ही गुरु माऊली आहात. सगळ्या या जगाला, अज्ञान रूपी या जगाला आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने उज्ज्वलित करणारे आपण महात्मे आहात. आपण माझ्या हे जीवाचं कल्याण करा महाराज. मला तुम्ही आपली सेवा करायची संधी द्या. तिलकचंदाला सुद्धा माहित होतं की साधूचा सहवास, संताचा सहवास लाभावा, संताचं सानिध्य लाभावं, आपल्यावरती कृपादृष्टी होते. आपल्या राज्यावरती एखादं जर मोठं संकट येणार असेल तर ते संकट टळून जातात गुरुवर्याच्या कृपादृष्टीमुळे. गुरुची महती एवढी मोठी या शास्त्रांनी वर्णन केलेली आहे. आणि एवढा महान आणि प्रताप तेजस्वी गुरु आपल्याला लाभलेला आहे, अनायाशी आलेला आहे. आणि प्रसंगानं या ठिकाणी हा आलेला आहे. प्रसंगे येथे हा पाकला. आणि हे प्रसंगाचं या ठिकाणी ज्या वेळेस माझ्या सांगण्यामध्ये येतं त्यावेळेस मी रामायणामध्ये जातो. आणि ज्या वेळेस भरत राजा, रामायणामधला अतिशय गोड प्रसंग आहे. भरतानी पाहिलं की या ठिकाणी हनुमंतराय आलेली आहे. 14 वर्षापाठी हनुमंतराय या ठिकाणी भेटलेले आहे. त्या ठिकाणची एवढी गोड ओवी आहे. ती ओवी अशी, प्रसंगे येथे हा पातला, पुसो व्रतांत वहिला, 14 वर्षापाठी भेटला, रामे धाडीला कृपाळुत्वे. प्रसंगानं या ठिकाणी आलेला आहे. नाही, माझ्या रामानी माझ्यावरती कृपा करून हनुमंतरायाला या ठिकाणी पाठवलं. भरताच्या मनामध्ये ज्याप्रमाणे आनंद झाला आणि रामायणामध्ये अतिशय ही गोड असं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. असो, आपल्या कथेकडे वळूया. प्रसंगानं गुरुवर्य आपल्या घरी आलेले आहे. आणि असा एवढा महान तपस्वी महात्मा, यात महात्म्याचे चरण आपल्या महालाला लागले. कृतकृत आपण गुरुवर्याची सेवा करावी. आता मग
राजाच्या अंतःकरणामधला जो सोज्वळ आणि जो निश्चिम असा जो भाव आहे तो जागृत झाला आणि राजा अनन्य भावाने शरण जाऊन गुरुवर्यांना म्हणतो, गुरुवर्य आपण माझी या साधकाची या बाळकाची इच्छा आहे, आपण ही इच्छा पूर्ण करा. असं म्हणाल्यावर आता अंतःकरणातून येणारे हे शब्द गुरुवर्यांना कळाले. ह्या वेळेस म्हणला ही बरोबर ही मनामधून यायला शब्द. अगोदर जे ह्याचाही जी भाव होता ते म्हणले भाव वरून वरून भाव होता आणि ह्या वेळेस आता म्हणले खरंच मनामधून आपल्याला म्हणलाले की गुरुवर्य तुम्ही राहा. आणि आपला कार्यभार संपलेला पाहून निघालेले ते गुरुवर्य आणि आपल्या या सेवकावर कृपा करा, आपल्या सेवकावर या ठिकाणी यालाही सेवेची संधी द्यावी असं म्हणून गुरुवर्याने राजाचं म्हणणं मान्य केलं. ठीक आहे म्हणजे मी राहतो या ठिकाणी. आणि राजाने अनन्य भावाने तिलकचंद राजाने गुरुवर्याची सेवा केली. जालिंदरनाथ महाराज म्हणले, आता म्हणले मी आज आता या ठिकाणी संध्याकाळी चंपावतीच्या हातचा स्वयंपाक खाणार बघा म्हणून तिला स्वयंपाक करायला. गुरुवर्य राहिले. जालिंदरनाथांनी म्हटलं की आता लाडक्या चंपावतीकडून आता स्वयंपाक खायचा आहे तिच्या हाताचा. या ठिकाणी गोड असा वार्तालाप चालू आहे. ठीक आहे म्हणले, तुमच्या चंपावतीला तर तुमच्या चंपावतीला बनवायला आणि तिला स्वयंपाक करायला. संध्याकाळी या ठिकाणी छान प्रकारे जेवण झालं. जेवण झाल्यावर जालिंदरनाथ महाराजांनी म्हटले, तिलकचंदा तुझा या ठिकाणी दरारा या बाकीच्या राज्यावर आहे. काय झाले, गोपीचंद राजांनी जोग घेतल्यामुळं गोपीचंद राजाचा लहान मुलगा जो मुक्तचंद होता, मुक्तचंदाला राज्यगादीवर बसवलेला आणि राजा तू काय कर, तुझ्या कृपेचं जे छत्र आहे, तुझी सावली त्या बाळावर सुद्धा धर, इकडे जात येत राहा, लक्ष देत राहा. म्हणजे तुझं या ठिकाणी त्या हेळापट्टण नगरीवर लक्ष आहे, ते बाकीच्या राज्यांना कळाल्यावर ते आक्रमण करणार नाहीत आणि तुझा पराक्रम त्यांना चांगलाच माहित आहे. म्हणजे तू काय करू शकतेस, तुझा पराक्रम त्यांना पक्का ठाऊक आहे आणि कुण्या या शत्रूची वाईट नजर राज्यावर जाणार नाही. आणि मुक्तचंदाचं सुखानं चालू असलेलं या राज्यावरती मी स्वतः राहून या ठिकाणी राज्याचं राखण करत आहे. परंतु आम्ही म्हणले साधू कधी तीर्थाटनाला जाऊ काय, आमच्या साधूच एका ठिकाणी राहतो का, आमचं मन एका ठिकाणी लागलं. दिनी रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, अखंड रामनामामध्ये मग्न असणार आमचं मन, रामाच्या नामस्मरणामध्ये आम्हाला आनंद मिळतो. या भगवंताच्या चरणामध्ये निस्सीम भक्तिभाव, भगवंताच्या सेवेमध्येच आम्ही आमचं या ठिकाणी सार्थक मानून घेतलेलं आहे आणि त्यांच्याशिवाय आमचं मन राहत नाही. आम्ही तीर्थाटनाला जातो आणि नाना तीर्थ भ्रमण करीत असताना आमचं दुर्लक्ष या नगरीवर होतं. लहान बाळ आहे आणि मैनावतीच्या स्वाधीन करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तिलकचंदा तुझी नजर त्याही राज्यावरती राहू दे. आणि मी तीर्थयात्रेला मी 6 महिने आहो म्हणले, अजून 5-6 महिन्यानंतर मी ज्यावेळेस तीर्थयात्रेला जाईन त्यावेळेस माझ्या पाठीमाग तुझ्यावर ही जबाबदारी मी दिलेली आहे आणि तू तुझ्या राज्याप्रमाणेच हेळापट्टणचं सुद्धा मुक्तचंदाचा राज्याचे रक्षक. आता जालिंदरनाथ महाराजाची आज्ञा राजाने मान्य केली. ठीक आहे गुरुवर्य. त्या दिवशी रात्री तिथेच राहिले गुरु, सेवा केली. दुसऱ्या दिवशी राजाला निरोप दिला. तिलकचंद राजाला गोपीचंद राजाने आपल्या बहिणीला डोळे भरून पाहिले आणि आपल्या बहिणीचा निरोप घेतला आणि सगळ्यांना प्रणाम करून आणि त्या गुरु आणि शिष्याला, गुरु जालिंदरनाथ आणि त्यांचा शिष्य गोपीचंद दोघेही या ठिकाणी तिथला निरोप घेऊन त्या नगरीमधून बाहेर
आणि गुरु जालिंदरनाथांनी गोपीचंद राजाला आज्ञा दिली, राजा तू या ठिकाणी तीर्थक्षेत्रास आता तपश्चर्या करायला जा. बद्रिकाश्रम अतिशय पवित्र क्षेत्र आहे, त्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या कर. लोहकंटकाच्या काट्यावर पायाचा अंगठा ठेवून तपश्चर्या करायची, कठोर तपश्चर्या तू कर. आणि तुझी तपश्चर्या चालू असताना किंवा तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्या काळामध्ये आम्ही राजा तुला भेटण्यासाठी येऊ, असं अभिवचन दिलं. आणि मोठ्या आनंदाने मनाने आपल्यावर आलेले संकट गुरुवर्यांनी जो मनात आपल्या अनन्य भक्तिभावानं आपल्या गुरुवर याला जो शरण गेला त्याला कसली चिंता. राजा बद्रिक आश्रमाच्या तीर्थक्षेत्रामध्ये मोठ्या अंतःकरणाने सद्गदित होऊन खुश होऊन निघाला आणि गुरु जालिंदरनाथ त्या ठिकाणाहून वापस खेळापट्ट्यामध्ये आले. धन्य आहेत सद्गुरु जालिंदरनाथ, धन्य तो गोपीजी. आजचा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. नवनाथ भक्ती सराचा 18वा अध्याय. अतिशय गोड आणि पावन अशी ही कथा होती. अश्वशाळेमध्ये राजाने जेवण केलं. आपल्या या बहिणीचा निरोप घेऊन राजा तपश्चर्येसाठी निघाले. 18व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे, ज्याच्या माथी ब्रह्मदोष आहे, ब्रह्मदोष तेच पातक नाहीस होईल आणि कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल, अशी या अध्यायाची फलश्रुती नवनाथ भक्ती सरांनी सांगितलेली आहे. भक्तीचा आनंद घ्या भक्ती रसामध्ये. या ज्या ह्या कथा आहेत, या कथांमधून आपल्याला शिकायचं काय आहे की घेण्यासारख्या भरपूर अशा गोष्टी आहेत. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. किती असा महान तपस्वी राजा या संसाराच्या मायेमधून योग दीक्षा धारण करून आपल्या जीवाचं कल्याण करून घेतलं. अतिशय या गोड कथांचा आनंद घ्या. आपल्या लहान बाळांना संस्कार द्या. सांगा काय आहे आपलं या ठिकाणी संप्रदाय, किती सामर्थ्य आहे या संप्रदायामध्ये, काय करू शकतो आपला ग्रंथ, काय करू शकतो आपला या ठिकाणी संप्रदाय, काय भाव आहे या संप्रदायाचा. आपल्या लहान बाळांना संस्कारी बनवा, त्यांना आस्तिक बनवा, जेणेकरून तुम्हालाही सुद्धा ते तुमचाही मान करतील, सन्मान करतील. अशा प्रमाणे या भक्ती मार्गामध्ये आपल्या विज्ञानाच्या या युगाबरोबर भक्तीचाही आपल्या मुलाबाळांना ज्ञान द्या. अशा प्रकारे आजचा अध्याय संपलेला आहे. आजची कथा कशी होती आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये अवश्य करा. रामकृष्ण आदेश.